कोल्हे का आढळराव? आता इकडे तर तसं कोल्हेच आहे बघा. काय इकडे कोल्हे का आढळराव? आता इथं कोल्हेच एकंदरीत तुम्ही भाजपवर नाराज आहेत म्हणून तुमचं मत तुतारी. इकडे नक्की हवा कोणाची आहे? पण घड्याळाची. घड्याळ शिवाय. हा, शिवाजी दादा. स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील मांजरी या गावामध्ये आलो आहोत. तर आपण इथल्या काही स्थानिक नागरिकांना विचारूया की नक्की इथं हवा कोणाची आहे. या ठिकाणी काही रिक्षावाले आहेत. कुठं गेले रिक्षावाले? या ठिकाणी दादा इथलेच का तुम्ही? नको तुम्ही नको. हॅलो, इकडे कुणाची हवा आहे? इकडे हवा तर काय तर सांगता येणार नाही बघा कुणाची हवा आहे काय ते. कारण मतदान कुठे आहे? मतदान इथंच आहे, मांजरीतच आहे मतदान. कोल्हे का आढळराव? आता इकडे तर तसं कोल्हेच आहे बघा. आता गाव सगळं बाकीची जरी इकडे आढळरावच्या मागं असली तरी कोल्हे कसं 5 वर्ष ते खासदार राहिलेले आहेत. आता त्यांना जनतेचे प्रश्न माहिती आहेत. आता माझे खासदार त्यांचे 5 वर्ष आता त्यांना गॅप भेटलेला आहे. आता सगळ्यात जास्त आता कोल्ह्यांना माहिती आहे ना की आता गावचे प्रश्न काय आहेत काय नाही ते. पण यावेळेस आता आम्हाला तर वाटतं बघा, आता गाव सगळं जरी आढळरावांच्या बाजूने असलं तर माझं वैयक्तिक मत आहे की कोल्हे निवडूनच येतील. आढळरावांची काही कामं वगैरे? आढळरावांची कामं पहिल्या आता प्रत्येक खासदार तर काय गावामध्ये येत नाही. आता गावागावामध्ये कसं या ठिकाणी काय नागरिक आहेत. हॅलो, काय इकडे कोणाची हवा आहे? काय नाव तुमचं? सागर बनसोडे. बनसोडे. मतदान इथे आहे का? हो. काय इकडे कोल्हे का आढळराव? आता इथं कोल्हेच आहेत पण नेते सगळे आढळरावकडे आहेत. सगळे गावचे कल आढळरावांकडे तिकडं. नेते आढळरावांच्याकडे आणि जनता कोल्ह्यांकडे. का बरं असं काय? आता पवारसाहेबांची शेवटची निवडणूक असल्याने आणि जनतेने कसं आता म्हणजे BJPने सगळा भ्रष्टाचारी लोक जेवढी आहेत तेवढी सगळी त्यांच्याकडे ओढून घेतलेली आहेत. म्हणजे त्यांना वॉशिंगसारखं क्लीन करून घेतलं आहे. त्याच्यामुळे जनतेने काय लक्षात ठेवले की त्यांनी फोडाफोडीचं राजकारण करून सगळे म्हणजे पक्ष फोडले आणि त्यांच्याकडे घेतले. आणि त्यांना अशी भीती वाटायला लागली की आता आपली सत्ताच येणार नाही. आणि 10 वर्षात BJPने एवढी महागाई केली, सिलेंडरचे दर वाढल्यात, पेट्रोल डिझेल लोकांना ना एवढा त्रास झालेला आहे. GST एवढा 28% सगळा. म्हणजे जनता पूर्ण होरपळून. एकंदरीत तुम्ही भाजपवर नाराज आहेत म्हणून तुमचं मत आपल्या तुतारी. आपण एका हॉटेलमध्ये आलो आहोत मांजरीमध्ये. आपण इथल्या हॉटेल मालकांशी जरा चर्चा करूया. साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला की. तुम्ही स्थानिक का? स्थानिक. मतदान आहे ना. काय इकडं हवा कोणाची? कोल्हे का आढळराव? काय तर सांगता येत नाही ना अजून म्हणजे 2च दिवस राहिलेत. 2 दिवस राहिलेत पण काय आम्ही इथंच असतो त्याच्यामुळं आम्हाला काय बाहेरचं. तुम्ही व्यावसायिक म्हणून गप्प आहे तुम्ही? हां, नाही व्यावसायिक म्हणून गप्पा काय नाही त्याचं. पण फाईट आहे म्हणजे दोघांच्यात फाईट आहे. हां फाईट आहे दोघांच्यात. कोल्हे येतात का? कोल्हे नाही आले अजून. मांजरीमध्ये आले नाही? आले नाही, एकदाच आले होते त्याच्यावर ना आता आले. कामं आता आहेत एवढी पण म्हणावासारखी कामं झाली नाही. आता 5-6 वर्षातून ब्रिज तशी चालू झाला आहे. त्याच्यामुळे लोकांची धंद्यांचं फार वाट लागली. इकडे नक्की हवा कोणाची? पण हवा याची आहे घड्याळाची. घड्याळ शिवाय. हां, शिवाजी दादा. या ठिकाणी हॉटेलमध्ये काही मुलं नाश्ता करतात, कॉलेजचे विद्यार्थी आहेत. दादा काय तुझं नाव? पियुष कटारिया. गाव? वरवण दौंड. तुमच्याकडे काय निवडणूक झाली, काय तिकडे परिस्थिती होती? काय एवढं आयडिया नाही सांगता येत. मतदानाला नाव आहे का? नाही. तुझं दादा? ओंकार सोनवणे. धुळे. धुळे. बरं. तुझं दादा नाव? देशमुख आदित्य. आहिल्यानगर. अहमदनगर. काय तिकडे लंके का कोण आहेत? लंकेश. फिक्स. विखे पाटील नाही. कारण काय? काम नाही 5 वर्षामध्ये. लंकेंचं काय काम आहे? बघू, संधी देऊन बघू त्यांना. नवीन एक संधी देऊन बघू. विखे पाटलांना संधी दिली, कामं नाही केली? नाही, वाटत नाही कामं केलेले. लंके काय? लंकेच्या बद्दल काय आवडतं तुम्हाला? हे आहे काम करीन असं अपेक्षा आहे. वाटतंय.
म्हणून तुमचं मत लंकेलाच. तुमचं दादा परीक्षित लांडे गाव बुलढाणा. तिकडे कोण आहे तुमच्याकडे जाधव आहे. राष्ट्रवादी नाही BJP शिवसेनेत जाधव आहेत. हां अपोजिट शिवसेनेच्या काही लोकल हवा नाही सांगता येणार, म्हणजे बऱ्यापैकी कट्टुकट असेल. तिन्ही पार्टी जोमात आहे, दोघांमध्ये नाही तिघांमध्ये आहे. तिघही कट्टुकट आहे, म्हणजे जस्ट थोड्याशा लीडनं जिंकतील. तर हे होते विद्यार्थी. इकडं बोला की काय नाव काय तुमचं? आतिश कांदे. इकडे कोणाची हवा आहे? इथलं काय सांगता येईल. तुमचं मतदान कुठे आहे? आमच्या गावाकडे आहे. गावाला कुठं? पारशी उस्मानाबाद धाराशिव. धाराशिवमध्ये काय झालं नक्की? ओमराजे आंधळकर आणि दुसरे कोण होते? ओमराजे. ओमराजे यांना ओमराजे सर्वसामान्य माणसात आहे तो कंटिन्यू. काम आहेत का ओमराजे? कामं नाहीत पण आहे तो विरोध पार्टीमध्ये असल्यामुळं. तुमचं मत झालं का? झालं की. कोणाला केलंय ते कळण की आता नंतर. तुम्ही कोणाला केलंय? नंतर कळण की. केलंय ना ओमराजे. कोणाला केलंय? नाही सांगू शकत. अरे मतदानाला पण घाबरतात सांगायला, झालेल्या मतदानाला. आपण मांजरी खुर्द या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी हे मांजरी खुर्द हे पुणे शहरातील लोकसभा मतदारसंघात येत आहे. या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत. दादा तुम्ही इथलेच का? हो इथलंच. मतदान इथं आहे का? इथंच आहे. तुमच्याकडं लोकसभेला कोण उमेदवार माहिती आहेत का? आहेत ना. कोण? आमचे रवींद्रभाऊ दंगेकर आहेत. दुसरे मोहोळ आहेत आणि वसंत मोरे आहेत. तुमच्या ह्या मांजरीतलं मतदान नक्की कोणाला होईल? रवींद्रभाऊ दंगेकर. कारण का? कारण सर्वात गरीब उमेदवार की जागीरदाराला न जुमानणारे गाव आहे. गाव पण तुमचं वैयक्तिक काय मत आहे? वैयक्तिक मत मी आता काय सांगू त्याला की आहे ना, सर्वसामान्य माणूस आहे म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार आहे. मोहोळ काय म्हणतात? मोहोळांचं वसंत मोरे. मोहोळांचं काय आता त्यांची 5 वर्ष हे भोगलं ते भोगलं यांना काहीच नव्हतं म्हणून आम्ही यांना मतदान करणार आहे. या ठिकाणी दुसरे पण काय नागरिक आहेत. दादा काय नाव? आबासाहेब थोरात. काय कोणाची हवा इकडं? दंगेकर. कारण काय? कारण एक सामान्य वर्गातला माणूस आहे आणि तो जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे दंगेकर हे निवडून येणारच. एकीकडे केंद्रात सांगितलं जाते भाजप, महाराष्ट्रात भाजप सरकार आहे, आता भाजपलाच मतदान करा, अगली बार 400 बार. केंद्रात सगळे भ्रष्टाचारीच तयार करून घेतलेले आहेत आणि केंद्रातले सरकार सामान्यपर्यंत पोचतच नाही. ते वरच्यावरतीच मलिदा खाऊन मोकळे होतात. तुम्ही नाराज आहात? हा, भाजपवरती नाराजच आहे. दादा बोला की बोला, इकडे या. काय नाव तुमचं? नितीन नितीन काय? चिकणे. गाव इथं? प्रॉपर नाशिक मालेगाव. मतदान तिकडेच आहे. इकडे नाही. अच्छा, इथं काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा काय नाव? नारायण शिंदे. नारायण शिंदे. इकडे कुणाची हवा आहे काय माहिती आहे का? काही नाही तेव्हा आपल्याला तसं माहिती नाही. कोण निवडणुकीला उभं आहे माहिती आहे का? हा निवडणुकीला कोण उभं आहे माहिती आहे का? नाही आपल्याला. तुम्हाला माहिती आहे? नाही दादा नाही माहीत नाही. आपण या ठिकाणी वडापावच्या गाडीवरती काही नागरिक वडापाव खाताना दिसतात, बसलेले दिसतात. दादा काय नाव? माझे हां माझे जगन्नाथ वामन उंदरे. इकडे मतदान कोणाला करायचंय? ही नाही सांगणार. नाही सांगणार. कारण का हो? नाही ते माझं मत नाही. तुमचं मत गुप्त ठेवायचे. दादा काय नाव? बोबन नारायण उंदरे. मतदान कोणाला करायचं? मतदान जो आपलं काम करेन त्यांना. कोणाला? आता 2च दिवस राहिले. हा 2च दिवस राहिले. बहिष्कार टाकलाय. बहिष्कार टाकलाय म्हणतात. कारण काय हो? हा का? काय का कुठले कामच आपले होत नाहीत ना. काय तुमच्या समस्या काय आहेत? आमच्या समस्या एक आहे की माझ्यावर नोकरीचा संदर्भ चालला आहे, त्याच्यात शेतीच्या व्यवसायात अडचणी आल्या, त्या सगळ्या दूर झाल्या पाहिजे. तुम्ही गेला कोणाकडं? काय मांडले? हां आपला कामगार. तुमची वैयक्तिक अडचण आहे. अच्छा,
या ठिकाणी भाजी व्यावसायिक आहेत, यांना विचार. दादा येऊ का? काय नाव तुमचं? दत्तात्रय आडनाव सोनवणे. तुम्ही स्थानिक इथले? हा. काय मतदान कोणाला करायचे? करू कुणाला तरी. कोणाला म्हणजे काय ठरलं असेल ना? ठरलंय आता ठक गेल्या तिथं बघता येईल काय करायचं. दंगेकरांचं काम आहे का, मोहळांचं काम आहे का, वसंत मोरे, कोण पाहिजे तुम्हाला? चांगलं काम कोणाला एवढं तरी सांगा. आता काय सांगायचे आता कुणाला. नाही सांगता यायचं. नाही सांगता यायचं. दादा काय नाव? तरुण व्यावसायिक आहे तुम्ही बाबा. काय कोणाचं काम आवडतंय? दंगेकर, वसंत मोरे, मोहोळ, कोण? काय सांगावं बाबा आता, काय नाही काय बोलावं. तुम्हाला जे बोलायचं ते बोला ना, आम्ही विचारायला आलोय तुम्हाला. बोला.